विषय विषय महत्वाचा आहे. तुम्हाला काहीच विषय मिळत नाही ना, त्याच्यामुळे तुम्ही मिळेल तिकडे झपटे टाकता. असं झालं. तुम्ही इथे जे बोलायला पाहिजे त्याच्यासाठी आकांतांडव करत नाही. तुम्ही आता कालच्या विषयावर जी गोष्ट आपल्या अखत्यारीत नाही त्याच्यावर आगडोम करताय. आता मला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, सभापती महोदय, माझं सांगायचा असा अधिकार आहे की आपल्या अधिकारासंदर्भात मला समजून घ्यायचं आहे की अशा प्रकारे आपल्याला करता येतं का, आणि करणार नसाल, येत नसेल तर त्या ठिकाणी त्यांचं निलंबन आपल्याला मागं घ्यावं लागणार आहे. कारण एक वाईट त्या ठिकाणी संदेश त्या ठिकाणी सभापती महोदय जाणार आहे. उद्या त्या ठिकाणी जर आपण चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी जर पायंडे पाडणार असू तर ती प्रथा होते, तो प्रेसिडेंट होतो. या संदर्भात आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट व्हावी अशा प्रकारची माझी विनंती आहे. तुमच्या असलेल्या या सभापतीच्या खुर्चीला मान आहे, अधिकार आहे, आणि त्या अधिकारातून जो निर्णय घेतलेला असतो तो एकदा दिल्यानंतर त्याला परत कोणीतरी आव्हान देण्यासाठी किंवा त्याला कोणीतरी परत प्रश्नचिन्ह उभं करणं हे चुकीचं आहे. सत्य परिस्थिती आहे, ज्यावेळेस चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर निर्देश दिले जातात. जर खऱ्या अर्थाने न्याय कुठे मागायचा तर सभागृहात मागला. आपल्याकडे बरीच कलमं आहेत, त्या असलेल्या कलमाप्रमाणे अत्यंत निकडीची एखादी घटना घडली तर ती घटना सभागृहामध्ये चर्चेला येते आणि ती चर्चा झाल्यानंतर आपण निर्देश देतो. IPS IAS ऑफिसरला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा चुकीच्या अशा प्रकारच्या घेतलेल्या निर्णयाबद्दल चर्चा करून दोषी ठरवायचं नसेल तर मग त्यांना मुक्तपणाने अधिकार दिल्यागत होईल. आणि मग त्या असलेल्या अधिकाराचा गैरवापर जर झाला तर त्याचा अर्थ चुकीचा आहे. कुठला तरी त्याला बंधन, त्याला कुठेतरी दबाव किंवा कुठले तरी धाक असायला पाहिजे. विधानसभा आणि विधान परिषद त्याच्यासाठीच बनवलेली आहे. आणि म्हणून मगाशी जी चर्चा झालेली आहे, मी त्या चर्चेवर आत्ता ती चर्चेवर मी उलगाडा करणार नाही, कारण प्रत्यक्ष आम्ही पण तिथं होतो. म्हणून जी चर्चा झालेली आहे त्याच्यावर निर्देश दिले असेल आणि त्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने एका सदस्य, एका मंत्र्यांना जर अशा प्रकारचं वागणूक, मी तर बोलतो हक्कभंग टाकायला पाहिजे होता, परंतु तरी सुद्धा केला असेल तर घेतलेल्या निर्णयाला आपण बदल करू शकत नाही. आणि ती जर बदल करण्याचा निर्णय दुर्दैवाने आपल्याला घ्यायला लावला, मी लावला मुद्दाम बोलतोय, जर तशा प्रकारचा चर्चेला आणून बदल करायला लावला तर एक चुकीची प्रथा या सभागृहात पडेल. मला वाटतं की या संदर्भामध्ये जो निर्णय खाली मुख्यमंत्र्यांनी पण निर्णय घेतलाय की चौकशी करून आम्ही ताबडतोब कारवाई करू. जर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, आपण निर्देश दिलेले आहेत, त्याची चौकशी, त्याची निलंबन ते झाल्यानंतर जे काय व्हायचंय ते बाहेर येऊन द्या. तुम्हाला विचारणं आणि शशिकांत शिंदे यांनी मांडलेली भूमिका पूर्णपणे वेगवेगळी आहे. त्या ठिकाणी चुकीचं झालं असेल तर कारवाई व्हायला पाहिजे का, तर व्हायला पाहिजे. चौकशी होऊन कारवाई व्हायला पाहिजे तर व्हायला पाहिजे. दस्तूर खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खाली सांगितलं की याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई हो. माझा या सभागृहाचं कामकाज चालवत असताना मला समजून घ्यायचं आहे, कारण आपण एखादा आदेश त्या ठिकाणी दिल्यानंतर ती प्रेसिडेंट होतो, ती तुम्ही थांबा ना, तुम्ही बोलत असताना मी बोललो ना शिंदे साहेब, तुम्ही तर सभापतीमध्ये मला समजून घ्यायचं आहे की अशा प्रकारे नेमकं कायदेशीर काय आहे. आणि ते जर नसेल, मला त्या प्रकरणाबद्दल काही म्हणायचं नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत, चौकशी होणार आहे, दोषींवर कारवाई त्या ठिकाणी असेल तर होईल. परंतु घेतलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत, सभागृहाचे संकेत, परंपरा यानुसार आहे का, हे मला पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. त्या संदर्भात आपलं रुलिंग त्या ठिकाणी हवंय. ह्या उच्च सभागृहामध्ये ज्याचं महत्त्व, ज्याचं वैभव पूर्ण देशामध्ये एक मान्यता आहे आपल्या ह्या सभागृहाला, आणि त्या सभागृहाच्या थोडक्यात मांडा नाही, थोडक्यातच आहे, बसतो पाहिजे तर लगेच नाही, बसायचं नाही, मांडायला दिलंय आपल्याला, थोडक्यात मांडा नाही. आणि बराच वेळ झालाय आता नाही, बरोबर, पण त्याच्यातनं काहीतरी मग त्याचं उत्तर तरी आलं पाहिजे ना. असं होतंय की आपल्या चर्चा होतात आणि ह्या सगळ्या, हे लाल बुक जे आपल्याला दिलंय ते कशासाठी दिलंय आहे ना, सगळं नियमाचंच बुक आहे. आपल्या अधिकारांना कोणी आव्हान देणं हे तितकंसं योग्य नाही. अर्थात आपल्या अधिकारांच्या बाबतीमध्ये सुस्पष्टता असावी याबद्दल दुमत नाही, पण जवळजवळ आता 3-3, 4-4 वेळेला, 5-5 वेळेला आपण सगळे सदस्य या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये काम केल्यानंतर जर त्या अधिकाराबद्दल जर काही संशय असेल तर तो असू नये असं माझं मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. पण एवढं मात्र नक्की
की एकदा त्या पीठासन अधिकारावर बसल्याच्या नंतर तिथून या आपल्या घटनेच्या चौकटीत राहून आपल्या याच्यामध्ये आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून जेव्हा एखादा निर्णय येतो तर त्या निर्णयाला परत आव्हान किंवा त्या निर्णयाला परत हे असं नसावं. एक गोष्ट चांगली घडलेली आहे खालच्या सभागृहामध्ये. सभागृहाचे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ती गोष्ट सांभाळून घेतली असं मी म्हणेन. ती गोष्ट सांभाळून घेतली. खऱ्या अर्थाने असं घडताच कामा नये महाराष्ट्रासारख्या विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये. परंतु तरीसुद्धा आमची विनंती तीच राहील की या बाबतीमधली जी स्पष्टता जी आहे ती एकदा सगळ्यांना कळावी, जेणेकरून उद्या एखादा पीठासीन अधिकारी तिथे बसल्याच्या नंतर त्यांनी एखादा निर्णय देणं, मग तो त्याला आव्हान देणं, हे असे प्रकार घडता कामा नये आपल्या सभागृहामध्ये. ही माझी विनंती आहे. सभापती महोदय, आम्हाला फक्त एवढंच समजून घ्यायचंय की या जागेवर येऊ का जागेवर आणू. इथे कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक आहे. कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक काय की उपसभापतीने एखादा निर्णय घेतला, हा निर्णय फिरवला जाऊ शकतो का, हा नंबर 1चा प्रश्न आहे. खालच्या सभागृहात तालिका सभापतींनी एक निर्णय दिला होता ज्याच्यामध्ये IAS ऑफिसरला सस्पेंड केलं होतं. नाईलाज असतो त्यांना परत घ्यावं लागलं. ते का परत घेतलं? एकदा सभापतीने निर्णय दिला की तो बदलला गेला नाही पाहिजे. तुम्ही रामशास्त्री प्रभूने आहात, खुर्ची गेली तरी चालेल पण निर्णय बदलला नाही पाहिजे. तुम्ही एकदा निर्णय घेतला, मग खालचा निर्णय बदलला, वरचा निर्णय बदलला जाणार की नाही आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. हेमंत पाटील, आता प्रश्न एकच मिनिट, सभापती होतोय प्रश्न कॉन्स्टिट्युशन, मी कॉन्स्टिट्युशन वरती आहे. आपल्याकडे कौल शब्दर आहे. ज्या वेळेला प्रथा परंपरांचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आपण कौल शब्दर रेफर करतो, कारण नियमामध्ये कुठेही नाही आहे. सभापतींना उपसभापती बसल्यावरती सभापतींच्या राईट सकट बसतो असा आतापर्यंतचा आमचा समज आहे. सगळे अधिकार घेऊन बसतात. त्यांचा निर्णय, त्यांना निर्णय घेण्याचा पहिला अधिकार आहे. पहिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न पहिला त्याचा मार्गी लागला पाहिजे. सभागृहामध्ये विशेष बैठकीमध्ये आज सकाळी सातारा जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जो गोंधळ झाला त्या संदर्भामध्ये अचानकपणे चर्चा उपस्थित झाली आणि त्या चर्चेमध्ये सहभागी होत असताना मंत्री शंभूराजे, मंत्री मकरंद आबा, मंत्री उदयजी सामंत, मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर 289 द्वारे अनिल परब यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. हेमंत पाटील, संजय खोडके, मनीषा कायंदे, विक्रम काळे, त्याचबरोबर आता शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, भाई जगताप. 289ला तुमचं नाव होतं, परंतु आपले विचार अनिल परबांनी मांडले. पावरा पॅटर्नने घेऊन डायरेक्ट ट्रान्सफर टू अनिल परब. त्यामुळं या सदनामध्ये जी सत्ता पक्षाकडून आणि विरोधी पक्षाकडून चर्चा झाली त्या अनुषंगाने आता हेमंत पाटील साहेबांनी त्याच्यामध्ये आयुधाचा देखील आधार घेतला. आपण देखील वेगवेगळे प्रेसिडेंट सांगितले. प्रवीण दरेकरांनी देखील वेगळ्या पद्धतीची हरकत घेतली. माननीय विधिमंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलंय की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते, असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन.